महापालिकेच्या आस्थापनेवर आधीच 2 अतिरिक्त आयुक्त पदांना मंजुरी असतानाच आता आणखीन एक नवीन पद निर्माण करण्यास प्रशासकीय सभेनं मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या प्रशासनात एकूण 3 अतिरिक्त आयुक्त कार्यरत राहणार आहेत। पालिकेच्या वाढत्या कामकाजाचा आणि शहर विकासाच्या वेगानं वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करत प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर आधीच 2 अतिरिक्त आयुक्त पदांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यापैकी एका पदावर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी तर दुसऱ्या पदावर आयुक्त प्रशांत रोडे हे कार्यरत आहेत। संदीप माळवी यांची अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती निवड करण्यात आली आहे, तर रोडे हे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत। अतिरिक्त आयुक्त पदावर हे 2 अधिकारी कार्यरत असले तरी ठाणे महापालिकेच्या वाढत्या कामकाजाचा आणि लोकसंख्येच्या विस्ताराचा विचार करता प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त या संवर्गातील एक नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। या संबंधीच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सभेत मान्यता देण्यात आली आहे। ठाणे महापालिकेचं वाढतं कामकाज, पालिका क्षेत्रातील वाढणारी लोकसंख्या, नवीन प्रकल्प आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सुविधा पुरवण्याबाबतचं दायित्व याचा विचार करून तसंच पालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी आणि नियंत्रण यासाठी अतिरिक्त आयुक्त या संवर्गाचं एक पद नव्यानं निर्माण होणं आवश्यक आहे। त्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात येत असल्याचं पालिकेनं प्रशासनानं प्रस्तावात म्हटलंय। ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर अतिरिक्त आयुक्त या संवर्गासाठी एक पद नव्यानं निर्माण करण्यासाठी पालिकेचा ठराव आवश्यक आहे। त्यामुळे या प्रस्तावास प्रशासकीय सभेनं नुकतीच मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ होऊन शहर विकासाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।